तुम्हाला पण हेअरफॉल होतोय, टक्कल पडतंय, हेअरलाईन पण मागे जाते, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. माझं नाव आहे सूरज मटकर आणि मी या चॅनलवरती स्किन आणि हेअर केअर व्हिडिओज बनवतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण डेली बेसिसवरती 70 ते 100 हेअर शेड करतो आणि आपण कधी कधी हेच हेअर शेडिंगला आपण हेअरफॉल किंवा हेअर लॉस समजून बसतो. आपल्या जेव्हा आपली हेअरलाईन मागे जाताना दिसेल किंवा हेअर जे तुमचे हेअर डेन्सिटी कमी होताना दिसेल किंवा कुठे गॅप्स दिसतील तेव्हा समजायचं की आपल्याला हेअरफॉल होतोय. आपले हे सर्व हेअर इश्यूज म्हणजे हेअर थिनिंग किंवा तुम्हाला गॅप्स दिसतात किंवा हेअरलाईन मागे जाते, ह्याच्यासाठी आपल्याला एक बेसिक हेअर केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे. आणि आपण जर काही नियमित फॉलो केलं तर आपले मेजॉरिटी हेअर इश्यूज सॉल्व्ह होतील. तर चला सुरू करूया. नंबर 1 म्हणजे झोप. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपली झोप किती इम्पॉर्टंट असते आणि आपण झोपतो तेव्हा आपली पूर्ण बॉडी रिपेअर होते. पण बरेचदा झोपताना आपलं कसं हेअर आणि स्किनचं आपल्या पिलो कव्हरवर फार वेळा फ्रिक्शन होतं. त्या फ्रिक्शनमुळे जर का आपली कॉटन पिलो केस असेल तर आपले केस तुटू शकतात आणि प्लस आपले हेअर डॅमेज पण होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला रोज झोपताना एक सॅटिन किंवा सिल्क पिलो केस वापरायची आहे. सॅटिन पिलो केस वापरल्यामुळे आपल्या केसामध्ये आणि जे पिलो कव्हरवरचं फ्रिक्शन आहे ते कमी होतं आणि प्लस सॅटिन किंवा सिल्क तुम्ही पिलो केस वापरत असाल तुमच्या केसांची शाईन पण वाढते आणि केस तुटत पण नाही. नंबर 2 म्हणजे डर्मा रोलर. हा बेसिक 0.5 mm चा आहे. हा कुठे तुम्हाला अमेझॉन कुठे पण मिळून जाईल. मी सगळे जे काय प्रोडक्ट्स दाखवतोय सगळे मी लिंक करणार आहे खाली, तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर बघू शकता. आपल्याला आठवड्यातून 2 ते 3 वेळा डर्मा रोलर वापरायचा आहे. डर्मा रोलर तुम्ही बेसिकली वापरायची एक पद्धत असते, मी आता दाखवतो तुम्हाला. तर आपला एक स्क्वेअर इमॅजिन करायचा. तुमची हेअरलाईन जर का तुम्ही वरती वापरत असाल हेअरलाईन मध्ये तर आपण एक असा स्क्वेअर इमॅजिन करायचा आणि आपल्याला 4 स्ट्रोक सरळ करायचे आणि असे 4 स्ट्रोक आडवे करायचे. प्रत्येक छोटे छोटे स्क्वेअर इमॅजिन करत आपल्याला जे काय आपल्याला एरिया कव्हर करायचा आहे तसं करायचं आहे. कधी पण डर्मा रोलर आपल्याला कुठे पण असं ड्रॅग नाही करायचं आहे, त्याच्यामुळे आपण जे आपली स्किन असते किंवा हेअर फॉलिकल ते डॅमेज होऊ शकतात. डर्मा रोलर तुम्ही पॅची बियर्ड साठी पण वापरू शकता. इकडे आपल्याला सेम यूज करायचं का तुम्हाला फेसवर यूज करायचं सेम प्रोसिजर आहे. 1 2 3 4 आणि 1 2 3 4. तर बेसिक कुठे पण वापराल तिकडे एक छोटा स्क्वेअर इमॅजिन करा, 4 स्ट्रोक सरळ आणि 4 स्ट्रोक आडवे. आणि अजून एक मेन मुद्दा म्हणजे डर्मा रोलर कधी पण वापराल तर वापरायच्या आधी आणि वापरल्यानंतर 2 दिवस आपल्याला डिसइन्फेक्ट करायचा आहे. तुम्ही त्यासाठी कुठलं पण डेटॉल किंवा कुठलं पण डिसइन्फेक्टंट लिक्विड वापरू शकता. तर तो फक्त त्यात 2-3 मिनिटं सोक करा आणि त्याला क्लीन अँड ड्राय करून मगच वापरा. आणि जेव्हा तुम्ही डिसइन्फेक्टंटनी क्लीन केलं म्हणजे वापरून झालाय तुमचा, परत तुम्ही डिसइन्फेक्ट केलं त्याला, तर नीट तुम्ही मेक शुअर करा की हा स्वच्छ झालाय आणि पूर्ण ड्राय झालाय, नाही तर याचे जे नीडल्स आहेत त्याला गंज पकडू शकतो. नंबर 3 म्हणजे हेअर ग्रोथ सिरम. आपल्याला रोज रात्री हेअर ग्रोथ सिरम वापरायलाच हवं. तुम्हाला कुठे पण जगा हेअरलाईन मध्ये गॅप्स दिसत आहेत किंवा तुम्हाला पॅचेस दिसत आहेत कुठे, किंवा तुम्हाला वाटतं तुमची बियर्ड पण म्हणजे पॅची बियर्ड आहे थोडी, तुम्ही हेअर ग्रोथ सिरम वापरायलाच हवं. मी बेसिकली विशकेअरचं वापरतो. तर हे वापरायला बेसिक जाम सोपं आहे, म्हणजे एवढं जास्त डिफिकल्ट काहीच नाही. व्हेरी इझी टू यूज. आपल्याला फक्त ही बॉटल शेक करून जिकडे आपल्याला गॅप्स वाटत आहेत तिकडे असे 1-2 पंप स्प्रे करायचे आणि मसाज करायचे. हे जर का तुम्ही रात्री वापरत असाल तर डर्मा रोलच्या नंतर वापरायचं आहे. डर्मा रोलर तुम्ही 2 ते 3 वेळा वापरायचं आठवड्यात. हेअर सिरम रोज वापरायचं, हेअर ग्रोथ सिरम रोज वापरायचं आपल्याला. तर थोडी मसाज करून आपण सोडून द्यायचं. तर ह्यानी बेसिकली तुमची हेअरलाईन तर चांगली होतेच, प्लस तुमचे कुठे पॅचेस असतील, गॅप्स असतील हेअरमध्ये किंवा तुमचा हेअरफॉल असेल तो पण बऱ्यापैकी थांबतो. हेअर सिरमचं बेसिकली तुम्हाला इफेक्ट दिसायला 2 ते 3 महिने जातात. तर एक बॉटल आहे सपोज तुम्हाला 1 महिनाभर पुरते, तर तुम्हाला 2-3 बॉटल्स वापरायला लागतीलच. आणि आपल्याला जास्ती नाही, आपल्या एका जागेवर आपण 1-2 पंप केले तरी पुष्कळ होतं. तर पूर्ण स्कॅल्प बघितलात तर एक 5-6 किंवा 7-8 पंप्स मध्ये आपलं काम होऊन जातं. आणि हे सिरम एकदम लाईट वेट असतात, त्यामुळे ह्याला तुम्हाला वॉश करायची पण गरज नाही. हे तुम्ही ओव्हरनाईट लावूच शकता. आणि जर तुम्हाला नेक्स्ट डे जरी तुम्हाला हेडबाथ करायचा असेल, तुम्ही शॅम्पू नाही केला तरी चालेल, फक्त तुम्ही पाण्याने धुतलं तरी होऊन जातं. कारण का हे अगदीच नॉनस्टिकी आणि अगदीच लाईट वेट असतं, त्यामुळे असं काय चिपचिप किंवा केसामध्ये काय प्रोडक्ट लावलं हे पण वाटत नाही. 4th पॉइंट म्हणजे आपल्याला कधी पण केस विंचरायला प्लास्टिकचा कोंब नाही वापरायचा. आपल्याला नेहमी एक नीम वूड किंवा तुम्ही बांबूचा कोंब पण वापरू शकता. नीम वूड कोंब मध्ये फारसे मेडिसिनल प्रॉपर्टी असतात, ज्याने आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो किंवा काय इन्फेक्शन झाले ते पण क्लीन होतात आणि आपल्या केसांची ग्रोथ पण वाढते. आणि आपल्याला शक्यतो थोडा व्हाईट टूथ कोंबच वापरायचा आहे, ज्याने आपले केस इझिली आपण विंचरू शकतो. हा, तुम्हाला जर का एंड स्टाईलने तुम्ही पाहिजे तर छोटा ब्रश किंवा हेअर कोंब वापरू शकता जर मग स्टाईल करायची असली केस तर, पण शक्यतो आपल्याला एक नीमवूड कोंब जो व्हाईट टूथ आहे तोच वापरायचा आहे.
पाचवा महत्वाचा पॉईंट म्हणजे शॅम्पू आणि कंडिशनर. तर शॅम्पू आणि कंडिशनर आपल्या केसांच्या आपलं जी टाईप असते त्याच्यामुळे त्याला योग्यच वापरायचं असतं. फार सारं आपण काय करतो, घरी कुठला पण शॅम्पू येतो, आपण नॉर्मली आम्ही मुलं तेच करतो, म्हणजे घरी कुठला पण मम्मीनी किंवा बहिणीने कुठला शॅम्पू आणला असेल तो आपण घेऊन वापरतो किंवा आपण एक्सपेरिमेंट करत असतो की आज हा वापरला, मग 10 दिवसांनी परत दुसरा वापरला किंवा तिसरा वापरला. तर तसं करायचं नाही. आपलं जे प्रोडक्ट सूट होतं आणि आपल्या केसांसाठी जे योग्य आहे तेच वापरायचं आहे. कारण का आपली प्रत्येका केसाची हेअर पोरॉसिटी असते. तर लो असते, मीडियम असते आणि हाय, या 3 टाईपच्या हेअर पोरॉसिटी असतात. तर हेअर पोरॉसिटी म्हणजे बेसिकली आपल्या हेअरची मॉइश्चर रिटेन कॅपॅसिटी. म्हणजे आपण जे आपल्या केसामध्ये कुठलं पण प्रोडक्ट लावलं किंवा पाणी जरी लावलं तर ते किती आतमध्ये पेनिट्रेट होऊ शकतं. जर का लो पोरॉसिटी असेल तर अगदीच पेनिट्रेशनला प्रॉब्लेम होतो, मीडियम असेल तर बऱ्यापैकी पेनिट्रेट होतं आणि हाय पोरॉसिटी असेल तर अगदीच जास्त पेनिट्रेट होतं. जर का तुम्हाला तुमची हेअर पोरॉसिटी टेस्ट करायची असेल तर ह्याचा जाम सोपा उपाय आहे. आपला नॉर्मल एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे, तुम्ही एक तुमचा साफ केस घ्या त्यात आणि तो केस त्या पाण्यात टाका. फक्त तो केस पाण्यात टाकल्यानंतर जर का तो वरतीच राहिला, म्हणजे खाली सिंक किंवा मध्ये पण नाही गेला, तर तुमची लो पोरॉसिटी आहे. जर का तो मधल्यामध्ये राहिला तर ती मीडियम पोरॉसिटी आहे आणि तो टाकल्याबरोबर थोड्या वेळाने खाली सिंक झाला, म्हणजे बॉटमला गेला ग्लासच्या, तुमची हाय पोरॉसिटी आहे. सो मी सगळे जे लो मीडियम आणि हाय पोरॉसिटी सगळे जे हेअर प्रोडक्ट्स आहेत, शॅम्पू झालं, कंडिशनर झालं, हेअर मास्क झालं, लिव्ह इन सिरम झालं, सगळे मी खाली लिंक करणार आहे, तुम्ही नंतर चेक करू शकता. हे सर्व करून आपलं डाएट पण तेवढंच इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. कारण का नुसतं आपण वरवर लावून जर आतमध्ये आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रिशन नसेल, तसं होत नाही. तर तुम्ही प्रोटीन आणि बायोटिन रिच फूड खाल्लं तर नक्कीच हेल्प होते. आणि प्लस तुम्ही ऍडिशनली तुम्ही असा एक स्कॅल्प मसाजर पण मिळतो, तो तुम्ही यूज करू शकता. नॉर्मली जर का फक्त 2 मिनिटं ह्यानी अशी मसाज केली केसांना तरी पण बराच फरक पडतो. हे तुम्ही कधी पण करू शकता, म्हणजे तुम्हाला रात्री झोपायच्या आधी पण किंवा तुम्ही दिवसा पण करू शकता, कधी पण, डिपेंड्स की तुम्हाला कधी करायचं आहे. कारण हे काय आपलं, आणि हे नॉट नेसेसरीली आपण ह्याच्या आधी काय सिरम वगैरे लावलं पाहिजे, हे तुम्ही नॉर्मल प्लेन हेअर वरती पण करू शकता. जस्ट तुम्ही हेअर वॉश केलात आणि तुम्ही हे नंतर केलं तरी चालतं. आणि हे पण आपलं असं ड्रॅग नाही करायचं कुठेच. आपण एक जगा इकडे करतोय तर थोडंसं फिरवायचं, मग उचलायचं, मग दुसरीकडे ठेवून परत फिरवून मग उचलायचं, आणि असं आपल्याला कंटिन्युअस प्रोसेस करायचं आहे. तर हे जाम रिलॅक्सिंग पण असतं, सो झोप पण चांगली लागते. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ, डेली हेअर केअर हॅबिट, जे मी स्वतः फॉलो करतो. जे मी सगळे प्रोडक्ट्स दाखवलेत सगळे खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्ड आहेत आणि कुठलाही प्रोडक्ट ह्यातला स्पॉन्सर्ड नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि मला इन्स्टाला पण फॉलो करा. सो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण स्वतःची काळजी घ्या आणि हेल्दी राहा. ओके, बाय.